इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान विषयामधील पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात आपण माहिती घेऊया। आपत्ती या शब्दाचा अर्थ आहे आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट आणि व्यवस्थापन म्हणजे व्यवस्था करणे किंवा नियोजन करणे। मग आपण कशाचं व्यवस्थापन किंवा कशाचं नियोजन करणार आहोत, तर आपत्ती आल्यानंतर किंवा आपत्ती येऊ नये यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना करता येईल या संदर्भात नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। तेच आपण या पाठामध्ये सविस्तरपणे पाहूया। सांगा पाहू, या सदराखाली एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत। एक एक प्रश्न आपण पाहूया। प्रश्न पहिला, चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसतात? पहिल्या चित्रामध्ये आपल्याला भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी, वणवा, कोरडा दुष्काळ, ज्वालामुखी ही नैसर्गिक संकटे 4.1 सभोवताली घडणारे प्रसंग या चित्रांमधून आपल्याला दिसून येत आहे। प्रश्न क्रमांक 2, या प्रसंगात तुम्ही काय केले असते? या प्रसंगात सर्वप्रथम आपला आणि दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि निश्चितच आपण आपला आणि दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता। प्रश्न क्रमांक 3, तुम्ही स्वतः कधी हे प्रसंग अनुभवले आहेत का? आपल्या भागामध्ये आपण असे बरेचसे प्रसंग अनुभवलेले नाही, परंतु मुसळधार पावसाचा अनुभव घेतला आहे। प्रश्न क्रमांक 4, हे प्रसंग का उद्भवतात? उत्तर, नैसर्गिक घडामोडींमुळे किंवा नैसर्गिक समतोल बिघडल्यामुळे असे आपत्तीचे प्रसंग उद्भवतात। मित्रांनो, प्रत्यक्षात आता आपण पाठाला सुरुवात करूया। 4.2 मध्ये तुम्हाला किल्लारी भूकंपासंदर्भात या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे। त्या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर 1993 मध्ये लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात किंवा किल्लारी गावामध्ये तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे। तर हा किल्लारीचा जो परिसर आहे, तर त्या किल्लारीच्या परिसरामध्ये उजनी आशूपर्यंत देखील याचा जो काय धक्के आहे ते धक्के लोकांना बसलेले आहेत आणि सर्वात जास्त जो काय हानी आहे तर ते किल्लारी परिसरामध्ये झालेला आहे, किल्लारी गावामध्ये झालेला आहे। तर 30 सप्टेंबर 1993 साली किल्लारीमध्ये झालेला हा जो भूकंप आहे, या भूकंपामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान देखील झालेला आहे। जुलै 2005 आठवले की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण की 2005 साली मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांची बळी गेली आहेत। 26 जुलै 2005 मुंबई आणि मुंबईचा जो उपनगर आहे त्या उपनगरांमध्ये अतिवृष्टीमुळे हजारोंचा बळी गेल्यामुळे 26 जुलै 2005 हा जो दिवस आहे तर मुंबईकर कधीही विसरू शकत नाही। बालमित्रांनो, जुलै 2014 मध्ये ज्या दुसऱ्या दिवशी बस ड्रायव्हरने बस स्थानकावर माळी नावाचा जो काय बस स्थानक आहे त्या बस स्थानकामध्ये गाडी उभी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या माणसाला गाव दिसलं नाही। म्हणजे याचा अर्थ जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील माळीण हे जे गाव आहे ते दरड कोसळून ते काय झालेलं आहे, या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे, डोळ्यादेखत उद्ध्वस्त झालेलं आहे। तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली आणि मृत्युमुखी पडली। म्हणजे हा जो माळीण गाव आहे, आंबेगाव तालुक्यामधील पुणे जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे,
दरड कोसळून संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे 30 जुलै 2014 हे माळीण गावासाठी हे अतिशय वैरी ठरलेला दिवस आहे. त्याच पद्धतीने नोव्हेंबर 2015 तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने, अति म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, वृष्टी म्हणजे पाऊस, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला जो पाऊस आहे तर त्या पावसाला अतिवृष्टी म्हणतात. मग या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ पहा, नोव्हेंबर 2015 चेन्नई तामिळनाडू म्हणजे चेन्नईमध्ये झालेला हा जो प्रसंग आहे, अतिवृष्टीमुळे याही ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. बालमित्रांनो, 4.3 या चित्रामध्ये माळीण गावामध्ये घडलेली जी दुर्घटना आहे, हे दुर्घटना या चित्रामध्ये तुम्हाला पाहता येईल. तुरळक ठिकाणी फक्त 1-2 घरे त्या गावामध्ये शिल्लक राहिलेले होते. बाकीचं जो काय संपूर्ण जो काय गाव आहे ते दरड कोसळून या दगडाखाली, मातीखाली संपूर्ण गाव काय झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. आता या सर्व प्रसंगावरून आता आपण व्याख्या या ठिकाणी तयार करूया. आपत्ती म्हणजे नेमकं काय? आपत्ती म्हणजे काय? तर अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती म्हणतात. म्हणजे प्रथमतः एक गोष्ट आपण समजून घेऊया. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट. अचानक उद्भवणारे संकट म्हणजे संकट का आपल्याला सांगून येत नाही, अचानक उद्भवतात. आणि सर्वात महत्त्वाचं, या अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची, समाजाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. मग आता कोणत्या स्वरूपाची हानी होते बघा? जीवित हानी होते, म्हणजे बरेचसे लोक आहेत ते लोक मृत्युमुखी पडतात. आर्थिक हानी होते, मग याचा अर्थ बरेचसे घरे वगैरे जमीनदोस्त होतात. पुन्हा एकदा ते घरं वगैरे आपल्याला उभं करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं पैसा असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आर्थिक हानी होते. आणि सामाजिक हानी होते, म्हणजे याचा अर्थ समाजामधील एक जर करता हिरे असे जर करता कायमचे जर अनंतात विलीन झाले तर हा होणारा जो का नुकसान आहे तो पुन्हा एकदा कधीही आपण भरून काढू शकत नाही. या पद्धतीने त्या अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची, समाजाची होणारे जी काय जीवित, आर्थिक, सामाजिक हानी आहे तर अशा या संकटांना आपत्ती म्हणतात. काय म्हणतात? आपत्ती म्हणतात. मग आता या ठिकाणी जरा आपण डोके चालवूया. शाळेत येताना किंवा शाळेत असताना तुमच्यावर कोणकोणते आपत्ती येऊ शकतात? समजा जर करता आपण घरातून शाळा जर करता लांब असेल, आपण येत असताना सायकलवरून, मोटरसायकलवरून किंवा समजा जर करता तुम्ही बसने येत असाल किंवा खाजगी वाहनाने येत असाल तर अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. या आपत्तीचे निवारण करण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते? तर याचा अर्थ सर्वात महत्त्वाचं, आपत्ती आपण टाळू शकत नाही, परंतु आपत्तीचे निवारण करण्यासाठी आपण उपाययोजना मात्र निश्चितपणे करू शकतो. या संदर्भात निश्चितच आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत. आपत्ती कशामुळे येते आणि कशा असतात बघूया आपण. अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, म्हणजे अतिवृष्टीमुळे आपत्ती येऊ शकतात. समजा जर करता जो पाऊस आहे, पाऊस काय सांगून पडत नाही. काही भागामध्ये अचानक ढगफुटी होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे महापूर येण्याची शक्यता आहे. आणि त्या महापुरामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित, वित्तहानी होते. म्हणजे अतिवृष्टीमुळे आपत्ती येते. भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी हे देखील आपत्तीचे काय आहेत? महत्त्वपूर्ण कारण आहे. जंगलांना अचानक लागणारी आग, हे आग लागण्याची 2 कारणे आहेत. म्हणजे समजा करता नैसर्गिक, समजा करता काही लोक जर जाणून बुजून लावले असेल किंवा अचानक जर करता अनावधानाने एखाद्या प्रसंगातून जर करता जंगल जर पेटली गेली असेल, या पद्धतीने जंगलांना अचानक लागणारी जो आग आहे तर ते आग आटोक्यामध्ये आणणे, नियंत्रणाखाली आणणे अतिशय अवघड असते. मग
यामुळे देखील आपत्ती येऊ शकते. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. बालमित्रांनो, आता वाढत्या लोकसंख्यामुळे देखील विविध समस्या, विविध आपत्ती आपल्यासमोर उभ्या राहत आहेत. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे आपत्ती निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत आहेत तर त्यावर आपण थोडंसं बंधन घालणे किंवा आपत्ती येणार नाही त्या संदर्भात थोडंसं आपण व्यवस्थापन करणे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आहे. बेसुमार प्रमाणामध्ये होणारे बांधकामे, याचा अर्थ प्रत्येक गोष्ट या गोष्टीला बंधन आहे. म्हणून जर करता एखादी गोष्ट गरजेपेक्षा जर करता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर करता आपण वाढवत असेल तर निश्चितपणे संकटे येतात. म्हणून बेसुमार प्रमाणामध्ये होणारे जे बांधकामे आहेत हे बांधकामे देखील आपत्तीचे महत्त्वपूर्ण कारण ठरत आहे. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, म्हणजे याचा अर्थ आपण अतिशय बेबंद होऊन कुठल्याही गोष्टीचा आपण विचार न करता अविचारी पद्धतीने आपण आता सध्या वागत असल्यामुळे, आपलं वर्तन आता अविचारी पद्धतीने होत असल्यामुळे पर्यावरणाचा तोल ढासळत चाललेला आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे काही आपत्ती निर्माण होत आहेत. त्याच पद्धतीने दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी हे काय आहेत, मानव निर्मित आपत्ती आहेत. यावरून आपत्तीचे मानव निर्मित व नैसर्गिक हे दोन मुख्य प्रकार पडतात. म्हणजे याचा अर्थ आपत्तीची एकूण प्रकार किती, त्याचं उत्तर आहे 2. कोणते? मानव निर्मित आणि नैसर्गिक हे आपत्तीचे 2 मुख्य प्रकार आहेत. आता एक एक भाग आपण अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपल्याला या ठिकाणी एक कार्य दिलेले आहे. आग, भूकंप, रासायनिक वायू गळती, वादळ, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा या आपत्तींचे मानव निर्मित व नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करा. आग काय आहे? मानव निर्मित आपत्ती आहे. भूकंप नैसर्गिक आपत्ती, रासायनिक वायू गळती मानव निर्मित, वादळ नैसर्गिक, महापूर नैसर्गिक आपत्ती, सुनामी नैसर्गिक आपत्ती, बॉम्बस्फोट मानव निर्मित आपत्ती, इमारत कोसळणे मानव निर्मित आपत्ती, पूर नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळणे नैसर्गिक आपत्ती, मोटार अपघात मानव निर्मित आपत्ती आहे, युद्धे मानव निर्मित आपत्ती, त्यानंतर वणवा हे नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती आहे. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हाही भाग पूर्ण करून आपण निश्चितपणे ग्रुपवर पाठवणार आहोत. आता प्रत्येक आपत्तीविषयी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी प्राप्त करणार आहोत. भूकंप, भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जेचे उत्सर्जन होते, म्हणजे ऊर्जा उत्सर्जन होणे, बाहेर पडणे. भूगर्भामध्ये जो काय होणारे जो काय हालचाल आहे तर त्या हालचालींमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ज्यावेळी ऊर्जा बाहेर पडते तर याची परिणती म्हणून भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, जमीन हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचांमध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात. भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे हलणे, म्हणजे जमिनीमध्ये कंप होणे किंवा जमिनीमध्ये कंपने होणे, भूकवचांमध्ये कंपने निर्माण होणे याला भूकंप म्हणतात. भूकंपासाठी अनेक कारणाबरोबर मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले गेले आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, भूकंप ही नैसर्गिक आपत्ती तर आहेच, तर भूकंप निर्मितीसाठी
मानवनिर्मित आपत्ती, याचा अर्थ मानवनिर्मित दोन कारणे खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर मोठी धरणे बांधणे आणि खाणकाम ह्या दोन प्रमुख मानवी कारणामुळे देखील भूकंप घडत आहे किंवा भूकंप होत आहे, असे संशोधकांनी या ठिकाणी निष्कर्ष काढलेलं आहे. भूकंपाचे परिणाम आपण पाहूया. बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. म्हणजे याचा अर्थ बांधकाम असेल, काही ठिकाणी बांधकाम पडतात, पूल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते आणि लोहमार्ग काय होतात, मोठमोठे खड्डे भेगा पडून उद्ध्वस्त होतात. नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू शकते. याचा अर्थ जमीन खचल्यामुळे, जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे नद्यांचा जो का प्रवाह आहे, तर त्या प्रवाहाचा जो दिशा आहे, तर त्या दिशा बदलून खूप मोठं महापुरासारखे संकट या ठिकाणी उद्भवू शकतात. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी या भूकंपामुळे होत असते. महापुरासंदर्भात आपण माहिती घेऊया. संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे महापूर आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये जमा होणारे पाणी नदीचा पात्राबाहेर जाते, तेव्हा पुराचे संकट ओढून महापूर येते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यांवर पसरते आणि आसपासच्या परिसरामध्ये किंवा घरामध्ये पाणी शिरते. याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला जर पाहायचं असेल, महापुरामुळे होणारे जर करता जे काय जीवितहानी तुम्हाला जर पाहायचं असेल, तर मुंबई व उपनगरामधील 26 जुलै 2005 हा दिवस आपल्याला आठवावं लागेल. महापुराचे परिणाम पहा. मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी होते, जमिनीची धूप होते, पिकांचे अमाप नुकसान होते. पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यासारखे जी काय लोकांचे आरोग्य घालवणारे अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून महापूर येऊ नये किंवा महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून आपल्याला यावर उपाययोजना करणे खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढील आपत्तीविषयी आपण माहिती पाहूया. वादळे. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाची पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. सर्वात महत्त्वाचं, वादळे निर्माण होण्याचं महत्त्वपूर्ण कारण काय असेल, तर हवेमध्ये निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे, यामुळे वादळे निर्माण होतात. आता वादळांचा परिणाम काय असेल, तर वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. म्हणजे ते निश्चितपणे आपल्याला मोजता येत नाही, अमाप असे नुकसान होते. जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. वीज पुरवठा खंडित होतो, दळणवळण यंत्रणा खंडित होते. म्हणून हा जो वादळे आहेत, वादळाचा परिणाम पाहिल्यानंतर यावर निश्चितपणे आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशामध्ये नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. खूप महत्त्वाचं आहे. वणवा पेटण्याचं महत्त्वपूर्ण कारण काय असेल, नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे वणवा पेटतो. आणि हा जो काय एकदा पेटलेला जो वणवा आहे, तर ते अनियंत्रित आहे, म्हणजे नियंत्रणाखाली आणणं अवघड आहे. तर का, तर आगीला नियंत्रणाखाली आणणं म्हणजे खूप एवढी सोपी गोष्ट नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, वणवा पसरण्याचा वेग हा अतिशय प्रचंड असतो. म्हणून वणव्याचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक संपत्ती, साधन संपत्तीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आणि हवा प्रदूषित होते. म्हणून वणवा या आपत्तीचे आपण गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही 4.6 या चित्रामध्ये वणव्याचं रौद्ररूप तुम्ही पाहू शकता. सांगा पाहू, या सदराखाली आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या वर्गात सध्या किती विद्यार्थी आहेत?
मग या ठिकाणी पहा आपल्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, समजा करता आपत्ती वगैरे निर्माण झाल्यानंतर आपण काय करू शकतो या संदर्भात थोडेसे या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। सध्या आहे त्यापेक्षा 5 पट विद्यार्थी एका वर्गात बसले तर काय होईल। समजा वर्गामध्ये आता एका वर्गामध्ये जर 50 विद्यार्थी असतील आणि त्याची 5 पट म्हटल्यानंतर 250 विद्यार्थी जर करता एका वर्गामध्ये आपण बसवण्याचं ठरवलं तर काय होईल। अत्यंत गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला कोणती दुर्घटना घडू शकेल असे वाटते। मग या ठिकाणी समजा यावर आपण विचार करून निश्चितपणे आपण माहिती या ठिकाणी आपण लिहिणार आहोत। बालमित्रांनो, आता सध्या जगावर असलेला हा जो का महामारी, कोरोना महामारीचं जो का संकट आहे, हे संकट देखील एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या देशावरची आपत्तीच आहे। मग या पद्धतीने आपत्तीचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आपण माहिती पाहूया। लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे। बालमित्रांनो, खूप काळजीपूर्वक तुम्हाला ऐकावं लागेल। लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहेत। मी तुम्हाला खूप काळजीपूर्वक ऐकावं लागेल या अर्थाने म्हणतो की मोठमोठ्या शहरामध्ये आपण ज्यावेळी पाहतो तर एकावर आलेला जो का संकट आहे तर ते त्या एका व्यक्तीवर आलेलं संकट ज्यावेळी बाकीचे लोक बघत असतात तर ते फक्त बघायची भूमिका घेत असतात, तर त्यावेळी आपण बघायची भूमिका न घेता ते संकट माझ्या स्वतःवर आलेलं आहे असं विचार करून त्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। एखाद्या व्यक्तीचा जर करता अपघात घडला असेल, अपघातामध्ये तो व्यक्ती जर तडफडत असेल तर बरेचसे जी काय लोक आहेत तिथून ते पाहू न पाहिल्यासारखं निघून जातात। असं न करता आपण मानवीय भूमिकेमधून माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीवर आलेला जो संकट आहे तर तो आपल्यावर आलेलं संकट आहे असं समजून आपण अतिशय आपल्याला जमेल त्या पद्धतीने त्या व्यक्तीला सहकार्य करणं आणि त्या व्यक्तीला संकटामधून बाहेर काढणं ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे आपण ते मानवी भूमिकेमधून करणं खूप गरजेचं आहे। म्हणून लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचं आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय। आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुळात आपल्याला आपत्ती टाळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आपत्तींना तोंड देण्यासाठी आपल्याकडे योजना तयार असणे किंवा नियोजन असणं हेही गरजेचं आहे। त्यासाठी आपण कॅपेबल होणं, आपल्याकडं क्षमता कॅपॅसिटी निर्माण करणं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणता येईल। नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची गरज असते। बालमित्रांनो, आता सांगितल्या पद्धतीने आपत्ती आपण टाळू शकत नाही, परंतु आपत्ती टाळण्यासाठी व्यवस्थापन किंवा नियोजन मात्र निश्चितपणे आपण करू शकतो। या पद्धतीने आपत्तीचं व्यवस्थापन करून निश्चितपणे आपण आपत्तीवर मात करूया। कोण काय करते या सदराखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली। आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत आहे। बालमित्रांनो, समजा करता अचानक आलेले जो आपत्ती आहे तर त्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे। आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपत्ती आल्यानंतर त्याचा जो काय बसणारा जो काय झळ आहे तो कमी बसावा, कमीत कमी त्या आपत्तीचा आपल्याला त्रास व्हावा आणि त्या आपत्तीमधून आपली सहजपणे सुटका व्हावी या संदर्भात नियोजन करण्याचं काम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था करत असते। नेहमी लक्षात ठेवूया,
आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। बालमित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे। आपत्ती काळामध्ये म्हणजे संकट काळात एकमेकांना मदत करणे व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, ही विसरून चालणार नाही। आज त्यांच्यावर आलेली जी काय संकट आहे, उद्या चालून आपल्यावर देखील येऊ शकते। आपण संकटात असताना कोणीतरी आपल्याला या संकटातून बाहेर काढावं अशी आपली अपेक्षा असते। अगदी त्याच पद्धतीने त्याही लोकांची अपेक्षा असल्याने आपत्ती काळामध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या लोकांना आपण बाहेर काढण्यासाठी निश्चितपणे अगदी मनापासून आपण त्यांना मदत करूया। आता आपत्ती व्यवस्थापनासाठी काही या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी नंबर दिलेला आहे, हे प्रत्येकांना पाठ असणं खूप गरजेचं आहे। आपण समजा करता खूप अडचणीमध्ये आहे, एखादा महिला वर्ग खूप अडचणीमध्ये सापडलेले आहे, तर अशा संकटामधून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे जर करता भ्रमणध्वनी असेल तर 100 नंबरवर संपर्क करून आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो। अग्निशामक दल एखाद्या ठिकाणी जर करता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वणवा पेटला असेल, ते नियंत्रणामध्ये आणणं जर करता अवघड असेल, अशा वेळेस आपण 101 क्रमांक डायल करून अग्निशामक दलाचा मदत या ठिकाणी आपण घेऊ शकतो। आपण आता अडगळीच्या ठिकाणी आहे, अडचणीच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी समजा जर करता वाहतुकीचे साधनं उपलब्ध नाही, अशा भागामध्ये जर करता आरोग्याची समस्या निर्माण झाली, तर अशा वेळेस वाहनाची उपलब्धता होत नसेल तर 102 या क्रमांकाला संपर्क साधून आपण शासकीय रुग्णवाहिका आपण बोलून घेऊ शकतो किंवा शासकीय रुग्णवाहिकेचा लाभ आपल्याला घेता येईल। आपत्ती नियंत्रण कक्ष समजा करता नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती निर्माण झालेली असेल, तर आपत्ती नियंत्रणात येत नसेल तर आपत्ती नियंत्रण कक्षाला आपण 108 या नंबरवर संपर्क साधून आपत्ती नियंत्रण कक्षाची आपण मदत घेऊ शकतो। या पद्धतीने बालमित्रांनो, आपत्ती म्हणजे काय, नैसर्गिक आपत्तीचे विविध उदाहरणे आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था काय करते, त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा या सदराखाली आपत्ती काळामध्ये एकमेकांना मदत आणि सहकार्य करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। या गोष्टी संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी या पाठामध्ये आपण प्राप्त करूया। समजा तुम्हाला जर करता हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा प्ले करून प्रत्येक भाग तुम्ही अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या। आपत्ती व्यवस्थापन या पाठावरील व्हिडिओ भाग 1 मध्ये आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत। आपत्ती व्यवस्थापन व्हिडिओ भाग 2 मध्ये आपण उर्वरित भाग पाहूया। धन्यवाद।